आजचं सकाळचं वातावरण पहा. मस्त ऊनही पडलं आहे आणि आभाळही आलंय. आज सकाळी सकाळी पाऊसही नाही. खूप छान वाटतंय. नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही? मजेत का? 10:30 वाजले आणि मला आत्ता स्वतःसाठी टाईम भेटला. आत्ता मी कुठे नाश्ता करायला घेतला. एकाकडे चहा आणि पराठा खाते. सकाळी अंघोळ वगैरे झाली, मग आत्ता मी नाश्ता करायला घेतला. शार्वी पण गेली स्कूलमध्ये. सकाळी सकाळी टाईमच भेटत नाही. मग आता शार्वीला उद्या टिफिनला काय द्यायचं म्हणून इकडे आप्प्याची तयारी केली. मग एकाकडे डाळ आणि तांदूळ काढून घेतले आणि ते भिजायला ठेवलं. कारण की तिला सकाळी सकाळी रोज काय द्यायचं टिफिनला तोच प्रश्न असतो. ती भाजीपोळी खात नाही. मग तो टिफिन ती परत आणते. मग त्यापेक्षा आप्पेच देऊ असा विचार केला. मग आप्प्याचं टाकलं आणि एकाकडे लगेच पोळ्या लाटायला घेतल्या. शार्वीचे आजीबाबा आले आहेत काल, तर शार्वी खूप खुश आहे. तिला जर असं कोण आलं ना तर खूप आनंद होतो. मग काय ती आज खूप आनंदात गेली स्कूलमध्ये. मग इकडे मी पोळ्या करायला घेतल्या आणि आमच्या आईंनी इकडे भाजी टाकायला घेतली. मग पटकन मी किचनचं सगळं आवरलं, भांडे वगैरे घासून मग बेडरूममध्ये आले. कारण की 11:45 वाजले होते. 1च तास होता माझ्याकडे. म्हटलं शार्वी आहे तोपर्यंत बेडरूम पण क्लीन करून घ्यावी. मग पटापट मी कपड्यांच्या घड्याही घातल्या आणि बेडरूम पण क्लीन करायला घेतली. कारण की शार्वी आल्यावर परत तो पसारा करणारच. मग अजून जास्त पसारा होईल म्हणून म्हटलं पटकन आवरून ठेवूया. ती येई तोपर्यंत सर्व घर स्वच्छ होऊन जातं. ते करत होते आणि तोपर्यंत काय आमच्या आई माझ्यासोबत गप्पा मारत होत्या. असं असं करता पटकन कामं पण होऊन गेली सकाळची. मग इकडे काय मिशोचं पार्सल आलं होतं. मिशोवरून मागवले होते मी झाडू. झाडू मला हे पडले 155 रुपयाला. असं तर एक झाडू घ्यायला गेलो आपण तर 110 किंवा 100 रुपयाला असतो. तर मला 155ला 2 झाडू भेटले. पहिल्यांदाच मागवले. पाहू म्हटलं कसे भेटतात ते. तर खोलून पाहिले तर चांगले आहेत. फक्त थोडीशी हाईट कमी आहे, पण चांगले आहे. क्वालिटी पण चांगली आहे. 2 महिने जरी गेला एक झाडू, म्हणजे 4 महिन्यामध्ये 2 झाडू जरी गेले तरी पैसे वसूलच आहे. हो की नाही? तुम्ही पण मागवू शकता जर तुम्हाला मागवायचे असेल तर. आणि हे सगळे कामं आवरता कधी 1 वाजला कळालंच नाही. आणि शार्वीच्या आजी आजोबांनी आणले होते तिच्यासाठी नवीन चप्पल, ड्रेस वगैरे आणलं होतं. तर काय तिला आज तेच घालून जायचं होतं. मग खूप हट्ट करत होती. मी आजीबाबांनीच आणलेला ड्रेस घालणार आणि मी तीच चप्पल घालणार. मग काय आज सगळा नवीन ड्रेस घालून गेली आणि नवीन चप्पल घालून गेली. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.